अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. भक्तांनो, कधी कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलं. स्वप्ने ते नाही जे तुम्ही झोपेत बघता, स्वप्ने ते आहे जे तुम्हाला झोपूच देत नाहीत. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. लक्षात ठेवा, प्रयत्न करताना चुका होतातच. चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश असते. अपमानाचा बदला भांडण करून नव्हे तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन घेतला जातो. माऊली सांगतात, आयुष्यात पुन्हा पुन्हा कोणी येत नाही, त्यामुळे समोरच्याची कदर करायला शिका. जळायला काहीच नसले की पेटलेली काडीसुद्धा आपोआपच विझते. स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची अडचण आणि श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. हातावरील रेषेत तुम्ही दडलेले भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा. जेव्हा सगळंच संपून गेले असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा आणि परिश्रम करण्याची तयारी ठेवा. आपले लक्ष विसरू नका, अन्यथा जे काही मिळाले आहे तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवरच असतात. स्वामी भक्तांनो, शक्य नाही अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावर अवलंबूनच असते. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. काहीतरी मोठे करण्याची तयारी सुरू आहे, म्हणूनच सध्या आम्ही मैफिलीत दिसत नाही. माऊली म्हणतात, समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र कधी आपली शांतता कधीच सोडत नाही. ज्यांनी तुमची धडपड पाहिली आहे फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते. इतरांसाठी तर तुम्ही फक्त नशीबवान असता. जसे चांगले दिवस राहत नाहीत तसे वाईट दिवसही राहणार नाहीत. लक्षात ठेवा, माणसाची वागणूक बघून समजतं की त्याच्या जीवनात आपली किंमत काय आहे ते, बरोबर ना? कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलोच नाहीये. प्रयत्न करीत राहा, कारण सुखात नाही, कठीणच असते. जेवढे एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरोश्यावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभा करा. खरं समोर आल्यावर सुद्धा जो माणूस खोट्यावर खोटं बोलतो तो माणूस कधीही सुधरू शकत नाही आणि कोणाच्याही मनात जागा देखील मिळवू शकत नाही. जेव्हा समजून घेणारं कोणीच नसतं ना तेव्हा शब्द कमी आणि अश्रू जास्त बाहेर येतात. माऊली म्हणतात, आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे तर 100 रुपयांचा आरसाच लागतो. एक सफरचंद काय पडलं? मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढायला तुमची नक्कीच ओळख करून सांगतील. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबूनच असते. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीमधूनही आपल्याला जावेच लागते. विचार करूनही फायदा होत नसेल तर खरंच विचार करायला हवा. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही? कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महानच होतो. स्वतःचं मायनस पॉईंट ओळखून घेणं हे जीवनातलं सर्वात मोठं प्लस पॉईंट आहे. भक्तांनो, वेळ ही बोलून दाखवत नाही, करून दाखवते. चांगल्या दिवसांची किंमत वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय आपल्याला कळतच नाही. ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार सुरू करतील. लक्षात ठेवा, सत्याच्या मार्गावर चालणे हे फायद्याचे आहे, कारण या मार्गावर गर्दी कमी असते. या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं, पण फक्त हिंमत ठेवायला हवी. काय चुकलं हे शोधायला हवं, पण मात्र कोणाचं चुकलं हेच शोधत राहतो आपण. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला केव्हाही बरा, कारण काम संपले की प्रत्येक जवळीक अनोळखी होऊन जाते. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचं असेल तर चाली रचत
आपल्याला राहाव्याच लागतात. कोणी कौतुक करो टीका लाभ तुमचाच. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते. स्वामी भक्तांनो, कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होते. या जगात प्रत्येक माणूस हा समुद्रासारखा खोल आहे आणि त्याचे मन अनेक रहस्यांनी भरले आहे. तुम्ही कितीही म्हणलं की मी समोरच्याला पूर्णपणे ओळखले आहे, पण तसं कधीच नसतं. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीबसुद्धा हरत असतं. माऊली म्हणतात, जिथे जहाजाने सुद्धा जिद्द पकडलेली असते तिथे वादळसुद्धा पराभूत होतात. यशस्वी माणसे आपल्या यशाची किंवा अपयशासाठी परिस्थितीला, माणसांना, नशिबाला दोष देत नाहीत. ते स्वतः प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात. नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकतं. तुम्ही फक्त मालक व्हायचे स्वप्न बघा. आयुष्य सुंदर आणि सुखी जगण्यासाठी पैशाने विकत घेतलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने मिळवलेली लोक सर्वात जास्त मोलाची आणि सुख देणारी असतात. भक्तांनो, तुम्हाला जर तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करून दाखवायची गोष्ट आहे. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज तुम्ही थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठे माहिती असते ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरले जाते. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे. संघर्षाचा काळ हा एकट्यानेच लढावा लागतो. बाकी चांगल्या काळात तर न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. माऊली म्हणतात, असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते. दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाहीत. काही नाती अशी असतात की ज्यांना जोडता जोडता माणूस स्वतः मोडून जातो. धुक्याने एक छान गोष्ट शिकवली आहे की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. लक्षात ठेवा, संकटावर नेहमी चालून जा, कारण ज्या भीतीचा आपण सामना करत नाही ती आपली मर्यादा होऊन जाते. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. भक्तांनो, माणूस म्हणतो पैसा आल्यावर मी काहीतरी करीन, पण पैसा म्हणतो तू आधी काहीतरी कर, तरच मी येईल. लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल हे आपल्याला सांगता येत नाही. आपण हे जग बदलू शकतो असा वेडसर विचार जे लोक करू शकतात, शेवटी तेच लोक जग बदलत असतात. माऊली म्हणतात, अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप भावूक बनवून जाते. ती म्हणजे हिमतीने हारा, पण कधी हिंमत हारू नका. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. आयुष्य कठीण आहे, पण तक्रार करून ते सोपेही होणार नाही, म्हणून तुम्ही प्रयत्न करत राहा. आपल्या विचारांना कंट्रोल करायला शिका, नाहीतर तुमचे विचार तुम्हालाच कंट्रोल करतील. जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर त्यात तुमची काहीही चूक नाही. मात्र जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर ह्यात नक्कीच तुमची चूक आहे. कारण स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतक्या तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचेच असते. भरलेला किस्सा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा किस्सा या जगातील माणसं दाखवतो. समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागत असतो. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणानेच करतात. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते. लक्षात ठेवा, रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा. जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करण्याची संधी देतो ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे. जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका, कारण हा निसर्गाचा नियमच आहे. ज्या झाडावर गोड फळ असतात त्या झाडावरच जास्त दगड मारले जातात. जीवनात जर काही मिळवायचंच असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष निश्चित करा.
वारंवार अपयश मिळूनही उत्साह कमी न होणं हीच यशाची पायरी आहे. भक्तांनो, तुमचं यश यावरून ठरवा की तुम्ही जे मिळवण्यासाठी काय गमावलं आहे. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे. माऊली म्हणतात, प्रत्येक हा दिवस तुमचाच बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे. म्हणून लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका. दोन्हींना तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्वच नाही. यश ही तुमची सावली आहे, तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा, ते आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या मनात आलं, मी अस्ताला गेल्यानंतर सर्वत्र अंधकार पसरेल, लोक कासावीस होतील. हा अंधकार कोण दूर करील? या प्रश्नांची साद अवकाशभर पसरली, पण कोठूनही पडसाद उमटला नाही. तेव्हा एक पंथी धिट्टाईने पुढे आली, म्हणाली, मी सगळा अंधार दूर करू शकणार नाही, पण मी तेवेत राहीन प्रकाशाने. अंधकार भेटला जातो यावरचा लोकांचा विश्वास जागता ठेवीन. आयुष्य जगण्यासाठी माणसं लागतात. आजच्या परिस्थितीला धरून म्हणलं तरी चालेल, पण आयुष्य जगण्यासाठी माणसं लागतातच. जवळचं असलं तरी हक्काचं कोणीतरी पाहिजेच असतं. नुसती मैत्री असली तरी बरं वाटतं. भूतकाळातील आठवणींना नवीन उजाळात तेवढाच काय तो मनाला विरंगुळाना. मोजून मापून घेतलेलं दुःख मांडायला कोणीही हवं असतं. जेवताना एका ताटापेक्षा 2 ताट असली की जरा हायस वाटतं. तक्रार करणारं, सतत बोलणारं कोणी असलं तर संवादाला कुठेतरी नियमित सापडतं. बरं वाटतं ह्याच्याही त्या दिवशी पटत नाही. कधी कधी ती सुद्धा माणसं आठवतात आणि स्वतःलाच हसायला येतं. स्वामी भक्तांनो, माणूस हा तसा नेहमी एकटाच असतो. त्याला म्हणून हवी असते एक सोबत. माऊली म्हणतात, कोणत्याही नकळत आस्वाद आणि अगदी सहजच एखाद्या फळाची बी फेकतो आणि ते सगळे अडथळे पार करते. ती बी जमिनीत रुजते. माहिती नाही असं, पण संघर्षातही त्या झाडाची वाढ सुखरूप होत असते. आपल्यासमोर तरीसुद्धा कळत नसतो तो त्याचा संघर्ष हे वेशिष. मग अचानक एक दिवस नजरानजर होते, तेव्हा ते झाड बऱ्यापैकी मोठं झालेलं असतं. एक फळच त्या झाड असते. नंतर लक्षात येते, मग अचानक त्याचं फळ त्या झाडाची सावली हवीशी वाटते आणि आपलीशी वाटते. मग मात्र ते झाड माझं आहे, मी लावलं असं हक्क आपण गाजवतो. खरंच अशा क्षणी ते झाड गालातल्या गालात हसत असेल आणि मनात म्हणत असेल, आज तुला माझा फायदा दिसत आहे म्हणून एवढा जीवापाड जपतो आहेस. पण एक दिवस चुकून गेलं की तेवढ्याच हक्काने तोडूनही टाकशील. मग माझ्यामुळे तुला फायदा होईल हे पटवून देशील, तेव्हा कसलाही विचार न करता विकून टाकशील आणि उरलेलं आयुष्य तितकंच सुखाने जगशील. लक्षात ठेवा भक्तांनो, 100पैकी 90 संघर्ष मालकी हक्काच्या भावनेतून होतात. मग जिवंत माणसांना आपण वस्तू मानून तसाच व्यवहार करायला लागतो. खुर्ची आणि कोणाचाही दोष व मत्सर करावायचा नाही व दुसऱ्याचे दुःख आणि नुकसान करावायचे नाही. एवढेच व्रत जरी प्रत्येकाने स्वीकारले तरी सुद्धा समाजात सुख, शांती व समाधान स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाय असे करणे हे सर्वांच्याच हिताचे असते. याचे प्रमुख कारण असे की ज्याप्रमाणे घंटेतून निघालेला घंटानाद हा सर्व ठिकाणी फिरून घंटेकडे परत येतो किंवा समोर भिंतीवर फेकलेला चेंडू मारणाऱ्याकडे परत येतो, त्याप्रमाणे दुसऱ्याचे दुःख निर्माण केले तर ते दुःख दुसऱ्यांना बाधा करून दुःख निर्माण करणाऱ्याकडे परत येऊन त्यांनाच मानगुटीवर येऊन बसते. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, कोणाचीही सवी लावून घेताना विचार करा. दुसऱ्यासाठी करताना सुद्धा आपल्याला झेपलेच इतकंच करावं. अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो, झटतो. प्रत्येक वेळी आपलीच जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो, कोणताही स्वार्थ आपला नसताना. परमेश्वर माणसाच्या जीवनात कधीही ढवळाढवळ करीत नाही किंवा हस्तक्षेप करीत नाही किंवा कोणाच्याही बाबतीत ते प्रॅक्टिकली किंवा फेवरेशियम म्हणजे पश्चाताप करीत नाही. मानवी जीवनात निसर्गाचे नियम निर्णायक ठरत असतात. त्या सत्याचा ज्ञान मानव जातीला लवकर होणे आवश्यक आहे. क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाचा सर्वात महत्त्वाचा नियम असून या नियमाप्रमाणे मानवी जीवन साकार होत असते. निर्णय घेता न येणं ह्यासारखा दुसरा घातक दोष नाही. निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणे अधिक बरं. चुकीचा निर्णय घेणाऱ्या माणसाने जीवनात यश मिळवलेलं आहे,
परंतु जो निर्णय घेऊ शकत नाही त्याचं मन नेहमी हे करू की ते करू या गोंधळात गुंतलेलं असतं. मात्र हा मनुष्य कधीही यशस्वी झाल्याचं ऐकवीत नाही. ज्याला निर्णय घेता येत नाही त्याला कृती करता येत नाही, आणि ज्याला कृती करता येत नाही त्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता देखील येत नाही. आयुष्यात माणसाने खूप कॅल्क्युलेटेड सुद्धा नसावं. कधी चिन्ह चुकली की मग उत्तर चुकतं आणि वर चालेला तुमचा आलेख धाडकन खाली कोसळतो. इथे आपण स्वतःची निर्माण केलेली कॅल्क्युलेटेड प्रतिमा घात करणे कारण हातचा सुद्धा मदत करताना विचार करतो आणि मग सर्वच गणित चुकतच जातो. एक वळणावर असं वाटू लागतं की आपण दिवसेंदिवस अडकून राहिलोय. रोजच्या जगण्यात, विचारात, माणसात वाट दिसत नाही आणि आपण इथे थकून गेलेलो असतो. त्यासाठी प्रयत्न करू की वाटतच नाही. मागे वळून पाहता येत नाही आणि पुढे यावं वाटत नाही. फक्त अडकून पडलोय या गोष्टीचा त्रास होतो. माऊली म्हणतात, जळायला काही नसलं की पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते. खर्च झाल्याचं दुःख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो. प्रॉब्लेम्स नसतात कोणाला, ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा, तर कधी माणसं. या दोन्ही गोष्टी पलीकडचा प्रॉब्लेम्स अस्तित्वाचाच नसतो. शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो. माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर याची त्याला जास्त भीती वाटत असते. स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.